बॅटचा संबंधच येत नाही. चेतन जाधव चेंडू द्या. लाईव्ह मध्ये तुम्हाला टिपले ना, अजिबात नाही. नाही तर 130 रुपये रोका, नाही तर ठोक द्यायचं. असू द्या. चला चला. कोण? सुजित दादा काळे 11 आणि संतोष दादा काकडे 11. चला, सुजित दादा काळे 11 संघ फिल्डिंग. चला कुमार, चला आतमध्ये. 12 खेळाडू चला. टाइम नाही आपल्याकडे, कंपल्सरी चेस. आप्पा आपला 12वा खेळाडू, काकडे पाटील आपला 12वा खेळाडू, आणि जाधव पाटील तुम्ही चेंडू फेका इकडे, नाही तुम्हाला पेनल्टी खेळून दिलं जाणार नाही. माझ्यासाठी आमचे परम मित्र नेहमी खऱ्या अर्थानं भरभरून पुणे जिल्ह्यामध्ये नवे कुठेही मॅच असली तर भरभरून खऱ्या अर्थानं प्रेम करतात. माननीय सोमाशेठ शितोळे यांनी माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलंय, त्यांना लाख लाख शुभकामना असेल. चला काळे पाटील, काळे 11 चला आतमध्ये. आप्पा चला. सुजित दादा काळे 11 लाईनअप मध्ये आज चला, वेळ घेऊ नका. चला. आदरणीय सुजित भाऊ काळे 11 थेऊर, कृपया खेळाडूंना विनंती असेल सर आतमध्ये चला. 5 षटकांचा सामना, 1 षटक पॉवर प्ले. आपले सर्व जे मोबाईल असेल कृपया आपल्या 12वा खेळाडू को द्या, विनंती असेल. लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये चला आणि आपल्या खेळाडूंची नावे सांगण्यासाठी 12वा खेळाडू पाठवा. 2 मित्र पाहिलं, 122 आणि 45 ज्यांनी या मागची स्पर्धा भरवली होती, एकापाठी एक चाललेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1. चला बॅट्समन. मोडून पडला. या अगोदर आमचे विजय केदार सर आपण पाहिलं. हो हो, डायलॉगची फरमाइश. हो. फुलों में गुलाब, नशे में शराब, दातों में सोना, रामायण में राम. ता म्हणजे क्रिकेटची पंढरी, ज्यांच्या आवाजाने दुनिया नाचती सारी. क्रिकेट का सिलसिला रहेगा जारी. 2025चा थरार पहिलं वर्ष. चला बॅट्समन चला, काकडे पाटील चला. 42 पप्पू सर चला. जुने जाणते खेळाडू पप्पू शेठ चौधरी, त्यांच्या समेत दुसरी खेळाडू काय नाव आहे त्यांचं, सोनू भाऊ. आपला एक खेळाडू पाठवा, सचिन. सचिन कांबळे. सचिन कांबळे आणि आपण पप्पू चौधरी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आपण पाहिलं मित्रांनो, नामांकित जोडी सामन्याचा आनंद घेत असताना महेश शेठ मांजरे, सोमाशेठ शितोळे, त्यांचा सर्व मित्र परिवार. आमचे शुभम भैया जाधव यांना मी लाख लाख शुभेच्छा देईन, ज्यांनी 4 दिवस ऑफिशियल टीम आहे त्यांना मात्र जेवण दिलेलं आहे, त्यांना मी शुभकामना देईन. चला चला. सचिन आणि पप्पू बसा बसा, इथे बसा. ओके. गोलंदाज आपण पाहिलं कुमार आप्पाच्या
सामन्याला सुरुवात. हो पहा प्रयत्न सुंदर आहे. पप्पू शेठ चौधरी मोठा फटका होता. बाहेर जाणारा चेंडू होता. पप्पा पप्पू आता मात्र पप्पू शेठ यांना जीवदान आहे. कॅचेस विन द मॅचेस. आपण पाहिलं कॅचेस विन द मॅचेस आहे. सचिन आणि पप्पू शेठ चौधरी जोडी मैदानाच्या आतमध्ये. कुमार आप्पा अतिशय नावाजलेले खेळाडू आहे. एस्टनच्या पाठीमाग आपण पाहिलं पैलवान विलास सर आहे. हां एक सुंदर क्षेत्ररक्षण आहे. 5 षटकांचा सामना आपल्या भेटीला आलेला आहे. क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. आपण पाहिलं डीप लॉंग ऑफ मध्ये खेळाडू ठेवला गेलेला आहे. डीप लॉंग ऑन आहे. प्रत्येक संघाला 8 संघांचा समावेश आहे. प्रत्येक संघाला वेगवेगळा जर्सी परिधान केलेला आहे. रंगबिरंगी कपडे खऱ्या अर्थाने खेळाडूंना पाहायला मिळतात. राईट आमोर द मारा. सुंदर फटका आहे. सचिन कांबळे खातं खोललं जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण खराब. धावफलक आपण पाहिलं संतोष भाऊ काकडे 11 3 रन. आपली संस्कृती आपण पाहिलं भारतीय संस्कृती आहे. सभ्यग्रस्ताचा खेळ आहे. मित्रांनो आपण पाहिलं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एकमेकाचा आदर केला जातो. एकमेकाला सन्मान दिला जातो. म्हणून तर आपण पाहिलं भारतीय संस्कृती आज उच्चतम मानलं गेलंय. शॉर्ट ॲक्शन कव्हर नो चान्स. येते चौकार. 7 धावा 7 असावी. म्हणून 2 मित्रांची ती चांगला आज उच्चतम 7 असावी. नवरा बायकोची कुटुंबामध्ये एकमेकाला साथ देण्यासाठी 7 जुलैला आपण पाहिलं महेंद्रसिंग धोनी सरांचा जन्म झाला आणि भारताने 28 वर्षानंतर दुसरा विश्वकरंडक जिंकला. चेंडू पहा 7 धावा आहे. 7 रन नो लॉस ऑफ. सुंदर अशी सुरुवात आहे. पहिला चेंडू पप्पू शेठ चौधरी यांना मात्र जीवदान. त्यानंतर सचिन कांबळे आपण पहा अतिशय सुंदर बॅटिंग मात्र खऱ्या अर्थाने ते पाहायला भेटते. अनमोल भागीदारी आहे. 7 रन 5 षटकांचा सामना इथे पाहिलं होतं. गरमीचं जबरदस्त वातावरण आहे. या अगोदर जो सामना झाला तो सामना TPL वरती नाव कोरलं पैलवान विलास सेठ यांच्या संघानं मात्र. त्यामध्ये आपण पाहिलं सेमीफायनलमध्ये महेश शेटमाजरे यांनी केलेली फटकेबाजी. फायनलमध्ये फटकेबाजी आणि डीप फाय लेगला बिलॉंग करणारा हा चेंडू असेल चौकार. 11 रन 11 रन 11 रन 11 धावा दापलकावे. केलेली फटकेबाजी फायनल मध्ये फटकेबाजी आणि डीप फाय लेगला बिलॉंग करणारा हा चेंडू असेल. तुम्हाला चांगल्या व्यासपीठ निर्माण करायचं असेल तर तुम्हाला बरंच काही सोसावं लागतं. लक्ष ठेवा. आता मी या क्षेत्रामध्ये 27 वर्ष होऊन गेलेले. अपमान सहन केलेले आहे आणि चांगल्या लोकांचं सुद्धा बोलणं खाल्लेलं आहे. त्यामुळे हे व्यासपीठ आहे. एकही तारीख खाली नाही. एकही तारीख लक्षात ठेवा. त्यामुळे हे व्यासपीठ आहे. अपमान सहन करावं लागतं. बोलणी खावं लागतात. का तर आपल्याला कुठेतरी खऱ्या अर्थानं काहीतरी कमवायचं आहे. त्या माऊलीने जी कला दिलेली आहे त्या कलेचा वापर आपल्याला जगाला दाखवायचा आहे. त्यामुळे थोडा आपण सहनच करावं लागतो. का तर ह्या जगासाठी. उत्तम गुण आणि येते आकाश. अतिशय सुंदर चेंडू कलेक्ट आहे. आपण बाहेर मैदानावरती आकाश नावाचं वादळ म्हणजे मित्रांनो अतिशय सुंदर बॅटिंग आकाश सुद्धा करत असतो. एक सुंदर क्षेत्ररक्षण लावलेलं आहे आणि नेहमी या अगोदर आपण पाहिलं TPL मध्ये पहिली स्पर्धा झाली. मी महेश शेठ मांजरे यांना सांगायचो तुम्ही माईकवर या. ती किती सुंदर वाक्य सांगायची. लहान मुलांना समजून सांगायचे. जो चुकतोय त्याला समजून सांगायची. हे का कोणाला बोलवलं जातं. त्यामुळे आपण ठरवायचं मोठ्यांना मान द्यायचा का मोठ्यांचा सन्मान करायचा का त्यांचा अपमान करायचा. तुम्ही जर आता मोठ्यांना मान दिला तर आयुष्यामध्ये तुम्हाला सन्मान भेटेल. आणि तुम्ही आता मोठ्या माणसाला पाठीमागे बोलले किंवा अपमान केला तर 4-4 लोक तुमचं ऐकत असतात. याची नोंद घ्या. त्यामुळे जगाच्या रंगमंचावर तुम्हाला प्रसिद्ध व्हायचंय तर प्रथम स्वतःला सिद्ध करा. त्यावेळी प्रसिद्धी भेटत असते. बोला राजेश चव्हाण गोलंदाज.
गोलंदाज राजेशजी चव्हाण. आपण पाहिलं मित्रांनो हे जे, चला आवरा रे आवरा प्लीज. तुम्हाला आपण पाहिलं 5 षटकांचा सामना. वा, क्लिक केलेला आहे. डिप्लॉंगॉनचा खेळाडू ऑन द ग्राउंड शॉट खेळला गेलेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय. का नकार दिला? कारण ह्या मैदानावरती चोफेरी फलंदाजी करण्यासाठी माहीर असणारा सचिन कांबळे मात्र स्वतः स्ट्राईक घेतोय. 8 पडली गाठ, गाठ पडली ठका. 8 धावा आहे. राजेश आपण पहा आउटस्विंग चेंडू होता, थोडा बाहेर काढला गेला होता. डीप लॉंगॉनचा खेळाडू चेंडूवरती येतोय. ए भाऊ, धावा झाल्या 9 धावा बनवलेल्या आहे. मयूर सावंत असेल, अक्षयदादा चव्हाण या दोन मित्र एकत्र आले. आमचे महेश शेठ मांजरे यांनी पुन्हा एकदा त्यांना चांगली साथ दिली म्हणून ती स्पर्धा. रिव्हर्सिपचा प्रयत्न आहे. अपील मोठं आहे, नकार दिलेला आहे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, एकमेकाला सहाय्य करत चला. 51,001 रुपया सोमाशेठ शितोळे यांच्याकडून. पप्पू यांनी जर 3 षटकार मारले तर. त्यातला पहिला चेंडू आपण पाहिलं, निर्धाव पद्धतीचा चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी राजेश चव्हाण करतोय, अतिशय सुंदर गोलंदाजी. एक शॉर्ट रन घ्या सर. एक शॉर्ट रन असेल. आपण पहा शॉर्ट रन म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही जी धाव काढली, तुम्ही गेला तिथपर्यंत, परंतु तुम्ही टचअप झालेला नाही, त्यामुळे तुमची मेहनत वाया गेलेली आहे. करा कष्ट ओसल दष्टपुष्ट. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र टेनिसची एक मानाची स्पर्धा आहे. पंच अधिकारी बोला. शॉर्ट रन साठी कोणाचा रिव्ह्यू या? यस, बॅट्समनचा पहिला रिव्ह्यू. लक्ष ठेवा सर. चला, थोडा अंपायर काय सांगतात पाहूया आता. रन आहे सर, शॉर्ट रन नाहीये, रन असेल. रिव्ह्यू सक्सेसफुल. येस, धावफलकाव धावसंख्या आपण पाहिली 2 ने आकार घेते. 12 धावा आपण पाहिलं, 12 धावा झालेल्या आहे. अंबिका वॉरियर्स, अक्षयदादा चव्हाण, मयूरदादा सावंत, व्हॉट सुपर फे आपण पाहिलं. अतिशय सुंदर नियोजन. थेवर आपण पाहिलं, चव्हाण वस्ती असेल, जाधव वस्ती असेल, समस्त ग्रामस्थ थेऊरकर असतील, अतिशय सुंदर साथ दिलेली आहे. हो, बाहेर जाणारा चेंडू, चेंडूला फक्त ढकलून दिलंय. मनगटाच्या जोरावरती खेळलेला हा फटका, आणि फटक्याचं प्रत्युत्तर आहे 13 धावा. नाम मेरा आहे, परंतु धाव फलकाव आपण पाहिलं 13 धावा आहे. बॉल किती झाली सर? ओव्हर झाली, ओव्हर. 12 धावा, सॉरी 12 धावा आहे. षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. राजेश चव्हाण अतिशय सुंदर गोलंदाजी करून गेलेला आहे. आपण पाहिलं तिसऱ्या षटकाला. चला आवरा आवरा. आदरणीय सुजित भाऊ काळे 11 या संघाला विनंती असेल, पटकन आवरा सर.
एक मिनिट थांबा. थांबा. अठरा. ओके, चालू करा सर. 18 धावा. ओके. सुंदर चेंडू आहे. 18 धावा धावपलकावी आहे. कुलकर्णी साहेब आपण पाहिलं जे गोलंदाजी मार्कवर आहे 5 ते 6 पावलांचा रनअप आहे. डाव्या हाताचे असणारे गोलंदाज. वाह, इथे शॉट एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू आर्या पार केलाय वार. चेंडू होतोय फरार. येथे असेल चौकार. पप्पू चौधरी आपण पाहिलं अतिशय सुंदर बॅटिंग करताना पाहायला भेटतात. 22 धावा धावपलकाव आहे. ज्या खेळाडूला मित्रांनो आपण पाहिलं अनेक नामांकित खेळाडूंच्या बरोबर बॅटिंग केलेली आहे. 63 चेंडू 7 विकेट ह्या गावच्या सुपुत्रांनी घेतलेले आहे. आणि जिल्हा परिषद स्पर्धेमध्ये जगातला हा पहिला खेळाडू ठरलाय एका टुर्नामेंट मध्ये 2 बाईक नाव केलेले आहे. केसनंद मध्ये, सॉरी लोणीकंद मध्ये, वाघोलीमध्ये. ओके, अशी माहिती, त्यांची छोटीशी माहिती आमचे भरत दादा मात्र आम्हापर्यंत पोहोचवतात. धन्यवाद. पुन्हा एकदा चेंडू हवेत. हा फटका मात्र एक खरा फटका असेल. आणि आपण पाहिलं येथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नकार मात्र दिलाय. 1 धाव घ्या. तिसरा अंपर घ्या. विकेट. दुसरा रिव्ह्यू आहे. पहिला सक्सेस आहे त्यांचा. सर तुम्ही घेतला का? ओके, सरांचा घ्या. नॉट आउट. चला, गोलंदाज सज्ज असेल. कुलकर्णी साहेब आपण पाहिलं जे गोलंदाजी मार्कवर आहे. अप्रतिम नियोजन, अप्रतिम संयोजन येथे आपल्याला पाहायला भेटतंय. समोर आमची शाळेतली मुलंही सामन्याचा आनंद घेतात. तुमचंही सरसे असं स्वागत. 5 वाजल्यानंतर शाळा सुटते. सचिन कांबळे इज गॉन. यस, पहिला धक्का. सुंदर सेट आपण पैलवान विलास यांनी पकडलाय. पहिला धक्का बसतोय. एक बाद. 23 धावा. 23 रन लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट बॅटिंग आणि श्री संतोष भाऊ काकडे 11 हा संघ बनवतोय. आपण पाठीमागच्या सामन्यामध्ये विजय
विजय सूर्यवंशी अतिशय सुंदर खेळ करणारा हा खेळाडू विजय सूर्यवंशी आपण मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला भेटतोय. विजय सूर्यवंशी यांची गोलंदाजी पहिली तर खऱ्या अर्थानं भल्या भल्या संघांना मान टाकणारी गोलंदाजी. युवा उद्योजक हो हो पहा चेंडू हवेस विजय सूर्यवंशी इज ब्लास्ट चौकर. ओहो पहा चेंडू हवेस विजय सूर्यवंशी ब्लास्ट. चला कोण आहे विजय सूर्यवंशी किती रन 3 ओव्हर 27. ओके सर. संघाचा संघनायक कर्णधार कुमार जाधव गोलंदाजी मार्कवर शांत स्वभावाचा असणारा खेळाडू आहे. वेस्टर्नच्या पाठीमागे आपण पाहिलं अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण यष्टीरक्षक पैलवान विलास सर नेहमी हसतात. हसरा चेहरा हसतमुख आणि पप्पू शेट यांनी चेंडू डॉट खाल्ले मग लय हसतात आणि षटकार मारले मग काय. मैत्रीपूर्ण सामना. हो सुंदर फटका आहे कलेक्शन सुंदर आहे. दिवसा डावळ्यात चोरी चोरटी धाव की काय यस आणि इथे आपण पाहिलं 28 धाव आहे. मित्रांनो हसतमुख तुम्हाला जर स्वतःची दुःख विसरायची असेल ना लक्षात ठेवा तुम्ही क्रिकेटचे खेळ पाहत चला. किती दुःख असू द्या हो ऑटोमॅटिक मनुष्य दुःख विसरतो असा हा खेळ आहे. एक आपण पाहिलं एकमेकाला साथ एकमेकाला संधी देणारा हा खेळ आहे. आज आपण पाहिलं ISPL मध्ये या खेळाला खऱ्या अर्थानं मान्यता दिलेली आहे. कोट्याधीश बक्षीस खऱ्या अर्थानं आपल्याला टेनिस मध्ये पाहायला भेटत असतं. कुमार आप्पा एक सुंदर चेंडू आणि विजय सूर्यवंशी यांनी घट्ट सोडलंय. पप्पू चौधरी हॉट सुपर विकेट यस. चला न्यू बॅटर चला. न्यू बॅटर आपण पाहिलं काय नाव यांचं विजय सूर्यवंशी यांनी आगलावे पहिलं भाऊ मैदानाच्या आतमध्ये कोणतेही शुभ कार्याची सुरुवात असताना श्री गणेश यांनी केलं तर गजानन भाऊ आगलावे आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये असतील. या स्पर्धेला नेहमी जे सहकार्य करतात क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे आमचे परम मित्र अगदी आपण पाहिलं महेश शेठ मांजरे त्यांनाही मी शुभकामना देईन. सामन्याचा आनंद घेत असताना आमचे परम मित्र अगदी सोमाशेठ शितोळे पाटील आपलेही सरसे असं स्वागत. आणि 4 दिवस जे आमचे ऑफिशियल टीम आहे त्यांना जेवणाचं सहकार्य करणारे शुभम भैया तुम्हालाही शुभकामना. बाहेर जाणारा चेंडू आहे आपण पाहिलंय वाईट चेंडू घोषित केला गेलेला आहे. वाईट चेंडू असेल. लहान मुलं आपण पाहिले शाळेतली मुलं सुट्टी झाली पटकन जेवण करायचं थोडा सामन्याचा आनंद घ्यायचा आणि खऱ्या अर्थानं त्यांचंही सरस स्वागत. हो सुंदर प्रतिम फटका इथे पाहिलं क्षेत्ररक्षण आहे अप्रतिम होत आहे. अवश्य 2 धावा त्यांनी वाचवले गेलेले आहे. 2 धावा आणि 2 धावेनंतर इथे आमचे लाईव्ह स्कोरर कळवता धावा झाल्या त्या 31 रन 31 धावा पूर्ण आहे.
शांत वातावरण, अशांत अशी खेळी आहे. मित्रांनो, बोलण्याच्या नादामध्ये कोणाला जर एखादा शब्द गेला जाणार तर नाही, परंतु गेला तर आपला माणूस हक्काचा माणूस म्हणून माफ करा. कारण काय होतं मित्रांनो, हे वातावरण शांतीचं वातावरण आहे. हो, एस्टनच्या पाठीमाग चूक केली गेली. चेंडू जातोय बोम 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 करीत, येते असेल चौकार. 4 रन. बुम बुम बुमरा. आमचे विलास सर हो गए गुमरा. चेंडू हो गया भुमरा आणि धापलका 35 धावा मात्र येते. हो, 35 धावा. अतिशय सुंदर फटका. गजानन आग लावे ते मात्र चेंडूला आग लावतात का काय. एक मोठा प्रहार. 2 धावा. 37 धावा पूर्ण. षटक क्रमांक मार्गस्थ होते. चौथे षटक आहे. ओके सर. 2 धावा घ्या. 39 धावा आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. अंतिम षटक असेल. यानंतर कोणता सामना आहे मयूर दादा यानंतर? हा, अंबिका वॉरियर्स वर्सेस राजू शेठ शिंदे 11. कोणतरी म्हणलं आपल्याला नाही माहीत. चला नाणेफेकीसाठी चला. दोन्ही कर्णधार स्वप्नील भैया शितोळ यांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकी घेऊ. राजू शेठ शिंदे 11 आणि अंबिका वॉरियर्स. चला. इथे फक्त अंबिका वॉरियर्सच नाव थोडे वेगळे आहे, नाही तर सर्व 11 आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी आहे मित्रांनो. सब्र का फूल मिठा होता है, गुस्सा अक्कल को खाता है. 37 धावा आणि येते फलंदाज षटकार. 37 धावा आणि येते फलंदाज. फलंदाज. 500 रुपये त्यातला पहिला षटकार आलेला आहे. ती शाळेतली मुलं तुम्हाला आवाज येतोय का मुलांनो? आणि हा दुसरा षटकार. अजून एक षटकार मारा. युवा उद्योजक सोमा शेठ शितोळे यांच्या तर्फे 500 रुपये दावा झालेला आहे. शाळेतली मुलं तुम्हाला आवाज येतोय का मुलांनो? 49 आणि हा दुसरा षटकार. ओ पहा, अभी क्या होने वाला या. चला अंबिका वॉरियर्स कर्णधार चला नाणेफेकीसाठी. आता पहा येते षटकार येणार का. विजय भाऊ मात्र धुमाकूळ घालतात. पहा पहिली षटकार हॅट्रिक पूर्ण होणार का. आणि पहा येते काय घडेल. ओ बाल बाल बचे. षटकार हॅट्रिक त्यांची वाचलेली आहे, परंतु येते फेकी खराब आहे. आता जमलं, फेकी खराब होतीये. 2 धावा. आता 4. 2 थोड्याहून षटकार हॅट्रिक हुकलेली आहे. चौकार. 53 धावा. विजय सूर्यवंशी व्हाट सुपर बैटिंग इन टूर्नामेंट. कुछ गेंद शेष है. अंबिका और चला स्वप्नील भैया चला. सोमशेठ शितोळे तुम्हाला विनंती असेल तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकी आणि फुल टॉस. संतोष भाऊ काकडे 11. हो, आमच्या नितीन दादाची मात्र नितीन दादा खूप पळतात. धन्यवाद. किती धावा झाले सर? लास्ट चेंडू बाकी आहे.
55 असतील. 55 धावा, धाव्यांचा डोंगर. चेंडूला उंची पहा बरं. चला सोमशेट चला नाणेफेकीसाठी. फेर डिलिव्हरी चला. शेवटचा चेंडू बाकी. राजू शेठ शिंदे 11 नाणेफेकीसाठी चला सर प्लीज. कर्णधार चला. अंबिका वॉरियर संघाचे संघ नायक आलेले. चला पटकन. मान्यश्री उद्योजक सोमशेठ शितोळे भाऊंच्या शुभ हस्ते नाणेफेकी होईल. हो शेवटचा चेंडू ब्लॉक होता. डिप्लॉंगोचा आप्पा चेंडूवरती येतोय. येते पहा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण आणि पाहता पाहता 5 षटकांचा खेळ संपला. 57 धावा झाल्या. 58 धावेंचं लक्ष्य. राजूभाऊ शिंदे 11 चला शेवटचा पुकार. जुने चेंडू ताब्यात घ्या. नवी चेंडू आत द्या. मित्रांनो चेंडू अतिशय महत्वाचे असतात कारण टायमाला जर जुने चेंडू नाही आले तर टायमाला ती चेंडू आपल्याला भेटत नाही याची नोंद घ्या. आले का राजूभाऊ शिंदे 11 संघाचे संघ नायक. जर 2 मिनिटाच्या आत नाही आले तर तुम्हाला 1 ओव्हर कमी केली जाईल तुमची आणि पुढच्या संघाच्या अंबिका वॉरियर्सला 5 ओव्हर असतील. पाणी द्या त्यांना पाणी द्या. चेंडू द्या मयूर दादा चेंडू द्या त्यांना. फेका सर फेका. जुने चेंडू लाग ना. हे घ्या. चला काय झालं घ्या नाणेफेकी घ्या. राजू शेठ शिंदे 11 चला. शेवटच्या षटकामध्ये 22 धावा आलेल्या आहे. कॉईन आहे का कोणाका कॉईन द्या प्लीज. द्या रे बाबा बाळा. वा ज्यांनी कॉईन दिला 10 रुपयाचा नका देऊ तू गायब होईल. एकच नाही तर 2 द्या. हा 20 आल्या. ओके सोमशेठ शितो कॅमेरामॅन इकडं पहा इकडं. सोमशेठ पलीकडून पहा इकडं. वा चला क्षेत्ररक्षण लावा चला. विन द टॉच कोण अंबिका वॉरियर्स. ते कॉईन इकडं आणा. इथे ठेवा आता. येथे ठेवा तू. चला क्षेत्ररक्षण लावा चला. विजय सूर्यवंशी सर चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर मी थांबतोय तुम्ही थांबू नका. हा चला चला ना. संतोष भाऊ काकडे 11 चला. संतोष दादा काकडे 11 चला आतमध्ये. तर पाहत राहा TPL अंबिका वॉरियर्स थेऊर यांचा महाक्रिकेटचा महामेळा अर्थात थेऊर प्रीमियर लीग 2025 पर्व पहिले. एकामाठी एक 2 स्पर्धा उभ्या राहिलेल्या आहे आणि नव्यानेच आपल्या भागामध्ये आलेले जुन्नर तालुक्याला बिलॉंग करणारे एक सुंदर आवाज विजय केदार सर या आपला असेल स्वागत. मला वाटतं बराच वेळ झालेला आहे. फिल्डिंग करणारी टीम मैदानावरती त्याला कुठलाही वेळ दिला जाणार नाही. मला वाटतं दिवसभरात 8 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे विनंती आहे आयोजक कमिटीकडून सूचना येते इनिंग संपून बराच वेळ झालेला आहे. ओके चला थोडीशी आपण घाई करू कारण उद्घाटनाचा दिवस थोडंसं उशिराने मॅचेस चालू झालेले आहेत. त्यामुळे आज थोडंसं आपल्याला वेळ वाचवणं दुपारच्या सत्रामध्ये महत्त्वाचं आहे.
खरं तर आपण पाहतो मानाची प्रतिष्ठेची सन्मानाची क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. च्या मातीने इथून मागच्या दिवसामध्ये क्रिकेटचे असंख्य संघर्ष पाहिले. प्रसिद्ध थेऊर नगरी आणि सलामीचे फलंदाज आपल्याला विनंती आहे आपण मैदानावरती चला. सलामीचे फलंदाज मैदानावरती पाठवणं गरजेचं आहे. ओके. पहा दुपारचं सत्र तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. जिकडे सावली मिळेल तिकडे बसून सामन्यांचा आनंद घेत आहेत ही सर्व क्रीडा मंडळीचं पुनश्च एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो. आजूबाजूच्या परिसरातील हे सर्व खेळाडू आज या स्पर्धेच्या माध्यमातून एकत्र येताना पाहायला मिळत आहेत. पाहतोय आपण मॅच चालू होण्याच्या अगोदर पारितोषिक येतंय कुमार यांच्यासाठी सलगचे 3 बॉल 3 षटकार. सोमनाथजी शेतुळे साहेब प्रसिद्ध उद्योजक यांच्या वतीनं 500 रुपयांचा पुरस्कार. 5 षटकं 58 धावांचं लक्ष मैदानावरती घेऊन उतरतीये. सुरुवातीलाच कुमार मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल तर आपण पाहतो अंबिका वॉरियर्स थेऊर चव्हाण वस्ती प्रस्तुत थेऊर प्रीमियर लीग क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. यस लेट्स प्ले. मॅचला होईल सुरुवात. सुदीप दादा काळे 11 टीमला विजयासाठी 58 धावेंची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळत आहेत. संतोषदादा काकडे क्रिकेट क्लबच्या माध्यमातून संघमालक स्वतः यशवंतजी बोराळे गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस आपण पाहतो तिकडे जर पाहिला तर पुन्हा एकदा चेंडू धडक घेताना पाहायला मिळाला. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा कुमार 2 धावा घेताना पाहायला मिळत आहेत. संयमी सुरुवात काय असते कुमार मैदानावरती दाखवत आहेत आणि पहा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा महारणसंग्राम तो आम्हा सर्वांना पाहायला मिळतो. अंबिका वॉरियरचे सर्व सदस्य असतील, त्यामध्ये आमचे अक्षय भाऊ असतील, मयूर भाऊ असतील, सर्वांचं विशेषतः आम्ही मनपूर्वक आभार मानू ज्यांच्या संपूर्ण संकल्पनेतून उभी राहिलेली ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं नेक्स्ट मॅचचा टॉस देखील संपन्न झालेला आहे. अक्षयदादा चव्हाण यांच्या मालकीची टीम अंबिका वॉरियर्स संघानं टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण का ओके. शक्यतो टॉस साठी ज्यावेळेस आपण येताना अगोदरच ठरवून या तुम्हाला टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करायची की बॉलिंग, कारण गेम प्लॅन देखील क्रिकेटमध्ये तितकाच महत्वाचा असतो. पहा पहिल्या चेंडूवरती 2 धावा. सुजितदादा काळे 11 हा संघ पाठला करतो 58चा. टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील. यस पंचांचा इशारा अवांतरचा आहे. व्हाईट बॉल. संघ पाठला करतो लक्ष पंचांची कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, अवांतर धावेला पाहायला मिळेल. संघाची धावा संख्या रन्स जर आपण पाहिल्या 3 धावा स्कोरबोर्ड होती आपल्याला पाहायला मिळत आहेत. टप्पा घेतल्यानंतर उचली घेणारा चेंडू आपण मैदानावरती पाहिलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. समोर कुमार प्रदीर्घ टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव असणारा खेळाडू. हो 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 ब्लॉक होल बॉल समोरच्या दिशेने उडवला, सरळ पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. इट्स अ सिक्सर. 6 धावा. खेळाडू हो 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 ब्लॉक होल बॉल समोरच्या दिशेने उडवला, सरळ पाठवला बॉल. थेऊरचं मैदान नक्कीच ज्या पठ्ठ्यानं गाजवलं मी म्हणेल. कुमार जाधव सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध आहे. आणि पहा पुन्हा एकदा तोच तडाखा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. 6 धावा येत आहेत. संघाची धावा संख्या वाढताना पाहायला मिळतीये. 9 धावा धाव बलकावरती आपण या ठिकाणी पाहतो. आदरणीय सोमाजी शेतोळे साहेबांच्या माध्यमातून अजून जर 2 षटकार आले तर तब्बल 500 रुपयांचा पुरस्कार आहे. एक आलाय. पाहतो आपण टीमची धावसंख्या 9 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
अको टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले, गॅप मध्ये चेंडू, आउटफील्ड वेगवान आहे, पाठलाग चालू होतोय, पायचे डीप थर्डमॅनला बीट करतो हा चेंडू आणि पोहोचतो कुमार यांच्या बॅट मधून बाउंड्री लाईनच्या अगदी बाहेर, येतोय 4. जाऊन पोहोचले, पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अको टप्प्याचा बॉल बॅकफुटला विशेष, गेले, गॅप कौतुक मध्ये राहील. चेंडू, आउटफील्ड वेगवान आहे, पाठलाग चालू होतोय, पुजारी जे मात्र पायचे पंचांचं डीप काम पाहत थर्डमॅनला आहेत, बीट मुंबईवरून खास करतो करून हा या स्पर्धेसाठी चेंडू उपस्थित आणि राहिले पोहोचतो येऊर कुमार नगरीमध्ये यांच्या बॅट महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आख्यायिका बनून राहिलेले पंच म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो. दिनेश सर, पुनश्च एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आम्ही समस्त ग्रामस्थ, अंबिका वॉरियर्स आणि थेऊर ग्रामस्थांच्या वतीनं. पहा, टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर एका बाजूने कुमारची बॅट सुरुवातीपासून आग ओकताना आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा डबल डिजिट मध्ये स्कोरबोर्ड. तर पहा, षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती, बॅकफुटला गेले, जागा बनवून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, ते चेंडू टॉस येताना पाहायला मिळतो. बॅकफुटला गेले, जागा बनवून पहा, यशवंतजी बोराळे गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. मागच्या चेंडूवरती थोडस जर पाहिलं तर मागे सरकून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू डॉट आला. अको टप्प्याचा बॉल परत एकदा कट केला, ऑफ स्टंपच्या बाहेर रूम होता, क्षेत्ररक्षण तितकंच दमदार, थ्रो थोडासा खराब आणि या ठिकाणी आपण पाहतो तितका तोटा होणार नाहीये. पुन्हा एक चेंडू इथे डॉट येतो, सिक्सर किंग. या ठिकाणी थोडासा शांत आहे, पण पाहायचंय येणाऱ्या कालखंडामध्ये काय होणार आहे. धावफलकावरती 13 धावा आहेत, षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना. गोलंदाज पुन्हा एकदा यशवंतजी बोराळे, आतमध्ये येणारा बॉल थोडासा कमी गतीचा, वेगासाठी तयार होते कुमार जाधव. त्यांनी देखील कल्पना केली नसेल की येणारा चेंडू इतका कमी गतीचा आहे. मैदानावरती गोलंदाज पुन्हा एकदा षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 संपलं, एका षटकाच्या समाप्ती आणती सुजित दादा काळे 11, पाठलाग करते 58चा, रन्स आहेत 13. चोवीस चेंडू आणि विजयासाठी 45 धावेंची आवश्यकता. काय होणार आहे, कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. एक महत्वाची मॅच स्ट्रायकिंग एंडला आकाश चव्हाण आतापर्यंत एकही चेंडू खेळलेले नाहीयेत. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन आणि गोलंदाजी मार्कवरती पप्पू चौधरी गोलंदाजसाठी येताना पाहायला मिळत आहेत. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. अगदी प्रत्येक संघ हा इथे बॅलन्सिंगच आहे, कारण ऑक्शन बोली प्रक्रियेतून या सर्व खेळाडूंची निवड झालेली आहे. आणि पहा, तिथूनच प्रत्येक संघ भक्कम त्याची बांधणी या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे प्रत्येक मॅच रोमहर्षक इथे आपल्याला पाहायला मिळते. थेऊर प्रीमियर लीग. गोलंदाज सज्ज होत आहेत, पप्पू चौधरी गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडला अक्षय चव्हाण, आकाश चव्हाण यांना आपण पाहतो. गोलंदाज सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती. पप्पू, खोलवर टप्प्याचा बॉल, आतमध्ये येणारा चेंडू, पंचांकडे अपील आणि यस इज गॉन. विकेट येताना पाहायला मिळते. 0 वरती बाद होत आहेत आकाश चव्हाण. मार्कवरती पप्पू, खोलवर टप्प्याचा बॉल, आतमध्ये येणारा चेंडू, नवीन फलंदाज विलास मैदानावरती दाखल होत आहेत. प्रसिद्ध उद्योजक थेऊर गावचं भूषण आदरणीय सोमाजी शितोळे साहेबांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा पुरस्कार आहे. नवीन गेलेले फलंदाज विलास सोनवणे यांच्यासाठी. विलासजी सोनवणे पाहायचंय किती यशस्वी होत आहेत, याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. संपूर्ण लक्षवेधी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर धावफलकावरती 13 धावा आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट घेताना पाहायला मिळाले पप्पू चौधरी. पण तितकाच नामांकित फलंदाज मैदानावरती दाखल होतो विलास सोनवणे. खोलवर टप्प्याचा बॉल, आले आले आक्रमण, क्षेत्ररक्षक दर्शक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे, रस्ता पार, येतोय षटकार. 6 धावा. खोलवर टप्प्याचा बॉल, आले आले आक्रमण, आत्मविश्वास भरपूर महत्वाचा असतो. दर्शक आणि पहा, पहिलाच बॉल, प्रॉपर टायमिंग आणि बॅट मधून टक्कस आवाज. सरळ चेंडू जर पाहिला डीप मिडऑनच्या डोक्यावरून अगदी रस्त्याच्या पलीकडे पोहोचलेला आहे. आल्या आल्या आक्रमण केलं विलास यांनी. संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळतीये. रन स्कोरबोर्ड होती 19 धावा. मॅचचं समीकरण इकडे बदललं. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 22 चेंडू आणि 39 धावेंची आवश्यकता आहे.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. पप्पू चौधरी गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. पाच क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले. ओहो हो, या वेळचा बॉल पायाचा वेध घेतो. मला वाटतं एकच षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच आहे. त्यानंतर क्षेत्ररक्षण इकडे थोडंसं लांबवलं. मागच्या चेंडूवरती आलेला षटकार इथे थोडीशी दिशा बदलून गोलंदाजी पाहायला मिळाली आणि मागच्या चेंडूच्या तुलनेत पप्पू यांचा हा चेंडू थोडासा वेगवान होता. विलास स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज सज्ज होत आहेत. परत एकदा गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस परत एकदा बिग हिट. सरळ चेंडू पुन्हा एकदा बाउंड्री लाईन ओलांडतो. येतोय विलास यांच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. षटकार 6 धावा. अंबिका वॉरियर्स टीमनं टॉस जिंकून पुढील मॅच मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. यस, प्रत्येक षटकारासाठी युवा उद्योजक सोमाजी शितोळे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचा पुरस्कार. आणि खरं तर आपण जर पाहिलं तर हाही चेंडू खूप दूरवरती गेलेला आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. पंचवीस धावा स्कोरवरती. मॅचचं समीकरण बदललं. 20 चेंडू आणि 33 ची आवश्यकता आहे. विलास सोनवणे ऑन स्ट्राईक. गोलंदाज पुन्हा एकदा पप्पू चौधरी गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. आखूड टप्प्याचा बॉल. इथे विकेट किपर छोट्या छोट्या चुका करताना पाहायला मिळतात. एक एक धाव महत्वाची आहे. आणि पहा इथे एक धाव ची मात्र प्राप्त होईल. एका धावेनिशी संघाची धावा संख्या पुढे जाऊन पोहोचली. सुजित दादा काळे 11 26 धावा धावफलकावरती. 19 चेंडू आणि 32 धावेंची आवश्यकता. म्हणजे याही कंडिशनला सामना फिरला जाऊ शकतो. त्या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित आहे. पण दुसऱ्या बाजून जर आपण विचार केला ना, आल्या आल्या विलास सोनवणे यांच्या ओहो हो, आणखीन एकदा बिग हिट. क्षेत्ररक्षक याही वेळेस दर्शक. पुन्हा एकदा चेंडू पोहोचतो सीमारेखेच्या बाहेर. अगदी अगदी जर पाहिलं तर रस्त्याच्या पलीकडे आणखीन एक षटकार. जाधव यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार आपण मैदानावरती पाहिला. जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. आता खरं तर दोन्ही फलंदाज आग ओकताना पाहायला मिळत आहेत. 32 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपण पाहतो. षटक क्रमांक मैदानावरती 2 संपलेला आहे आणि शेवटचे आता 18 चेंडू आणि विजयासाठी 26 धावेंची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 26 धावा विजयासाठी बनवायच्यात. सुनीलदादा काळे 11 टीम 32 पर्यंत जाऊन पोहोचली. अवघी एक विकेट गेलेली आहे. आणि पहा एका बाजूनं विलास सोनवणेची बॅट राग ओकते, पण दुसऱ्या बाजूने कुमार यांचं कौतुक राहील. विशेष ज्या प्रकारे बॅटिंग केली आहे. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन. विजय सूर्यवंशी गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. अगो टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले. ऑफस्टंपच्या बाहेर रूम होता आणि विलास नाही थांबणार. पुन्हा एकदा बॉलला पाठवतायत बॅकवर्ड पॉइंट मध्ये अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक TPL चा धमाका. येतोय 4. 5 टीमची धावा संख्या पुन्हा एकदा वाढेल. 36 धावा स्कोरबोर्डवरती आपण या ठिकाणी पाहू शकतो. मॅचचं समीकरण बदललं. शेवटचे 17 चेंडू 22 ची आवश्यकता. मॅच एका बाजूने मोकळी केली आहे खरं, पण आपण पाहतो विजय सूर्यवंशी यांना देखील त्यांची कामगिरी इकडे स्पष्ट करावीच लागेल. कारण आपण जर पाहिलं तर एका बाजूने विलास आक्रमक, तितकेच आक्रमक कुमार देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती विजय सूर्यवंशी याही नावाची चर्चा. यस, बेस्ट विरुद्ध बेस्ट. परत एकदा बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर रूम होता. क्षेत्ररक्षकासाठी चेस मोठी आहे. धडपड होतीये, थोडीशी गडबडही होतीये. बॉल परत एकदा बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईन ओलांडतो. बॅक टू बॅक दुसरा विलास सोनवणे यांच्या बॅट मध्ये येतो. संघानं अभ्यास केला कुमार जाधवचा, पण या मॅच मध्ये पेपर आला विलास सोनवणे. काय बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 5-6 चेंडू आणि 21 धावांची
अतिशय चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, तिथेच तीच चूक गोलंदाजानं परत एकदा केली. ऑफस्टमच्या बाहेर रूम दिला आणि तिकडे मला वाटतं स्ट्रॉंग झोन आहे. विलास सोनवणे यांचा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. कॉल तर थोडासा चुकीचा होता, पण जोपर्यंत थ्रो पोहोचतो तोपर्यंत 2 धावा येत आहेत. पंधरा चेंडू आणि आता 16 धावेंची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 15 चेंडू आणि 16 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. विजय सूर्यवंशी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होत आहेत. स्ट्रायकिंग एंडला विलास सोनवणे जे कशा प्रकारची कामगिरी करतील हे आपण पाहणार आहोत. गोलंदाज तयार. हो हो हो, क्या बात आहे. विलास सोनवणे यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. आणखीन एकदा मस्तक पे दस्तक, षटकार, 6 धावा. हो क्या बात है. विलास आणखीन एकदा अक्रॉस द बॅट खेळला हा चेंडू. आता हा खेळ फक्त गोलंदाज आणि फलंदाजामध्ये चालू आहे. पुन्हा एक चेंडू बाउंड्री लाईन ओलांडतो. संघाची धावा संख्या पुढे जाऊन पोहोचते. सुजित दादा काळे 11 जाऊन पोहोचेल. क्रॉस द बॅट खेळला चेंडू. आता हा 13 चेंडू आणि 6 धावेंची आवश्यकता. आणि फलंदाजामध्ये विजय सूर्यवंशी गोलंदाजच्या माध्यमातून पाहायचं ही मॅच जाईल कुठपर्यंत, की हा शेवटचा चेंडू आहे या मॅचचा हे आपण पाहणार आहोत. शेवटचे 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावेंची आवश्यकता आहे. यावेळेस परत एकदा बिग हिट केला हा चेंडू. उंच गेलाय, डिस्टन्स क्लिअर करतो आणि हा या मॅचचा शेवटचा चेंडू. जबरदस्त खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला विलास सोनवणेच्या माध्यमातून. काय अफलातून मला वाटतं हा चौकार आहे आणि संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती आता 56. आवश्यकता आहे ती फक्त 2 धावेंची. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो कुमार यांना. चला तोपर्यंत अंबिका वॉरियर्स, अक्षयदादा चव्हाण, मित्रपरिवार आपण सर्वांनी तयार राहायचंय. यावेळेचा बॉल हवेत, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत तिथे झेल घेण्याचा. पुन्हा एक झेल या ठिकाणी निसरतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती चालवला आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. तर या मॅचला जिंकलं सुजित दादा काळे 11 टीमनं. जबरदस्त खेळ या ठिकाणी आपण मैदानावरती पाहिला. त्यामध्ये खास कौतुक राहील विलास सोनवणे यांचं, ज्यांनी 10 चेंडूंमध्ये 37 धावांचा एक अभूतपूर्व खेळ केला. आणि कुमार जाधव यांच्या बॅटमधून 7 चेंडूंमध्ये 18 धावांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. पण एका बाजूनं गोलंदाज थोडेसे अपयशी ठरले. मॅच जिंकली सुजितदादा काळे 11 या टीमनं. अभिनंदन. जबरदस्त खेळ आपण मैदानावरती पाहतो. तर सध्याच्या घडीला पहा, एक महत्त्वाची मॅच तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला येते, जिथे अंबिका वॉरियर्स टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच संघ मालक अक्षयदादा चव्हाण यांच्या मालकीची टीम आपल्याला मैदानामध्ये 2 हात करताना पाहायला मिळेल. तर मायक्रोफोनवरती वेळ आहे तुर्तास थोडासा बदल करण्याची. मायक्रोफोनवरती येतात अनिलजी बेलोटे सर. या स्वागत आहे. चला अंबिका वॉरियर्स चला आतमध्ये. धन्यवाद धन्यवाद विजय सर. सर्वांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार उद्यापासून दिला जाईल.
सर्व खेळाडूंनी नोंद घ्या